काय यांना दुर्बुद्धी सुचली रात्रीच्या टायमाला जाण्याची? त्याचं कारण 4 महिने दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं आणि दुर्योधनानं सांगितलं माझे बंधू आहेत म्हणे जंगलामध्ये, त्यांना अन्नदान करण्याची खूप आवड आहे म्हणे, पण काय करावं ते इथं नाहीत म्हणे सध्या, तुम्ही माझ्या घरी राहिले काहीतरी माझं स्वीकारलं तसं त्यांचंही स्वीकारावं, पण आपली एक आट आहे म्हणे, रात्री 12 वाजता तुम्ही तिथे जा, दिवसभर फिरते म्हणे शिकार करणे, कुठे काहीतरी इकडे तिकडे फिरत असतील म्हणले आणि झोपडीत भेटणार नाही म्हणून रात्री जा. का कशी बरोबर फार हुशार दुर्योधनासारखा हुशार माणूस नाही तुम्हाला सांगतो, फार हुशार. दिवसभर फिरतील म्हणे, तुम्हाला दिसणार नाही तिथे आणि 2 दिवसात जाऊन तुमची फजिती होईल म्हणे, रात्री जा. गेले रात्री आणि हे रात्री आल्यानंतर तुम्हाला सांगतो आरोग्य दिली भिक्षा देही. दुर्वास ऋषी समोर उभे राहिले आणि आरोग्य दिल्यानंतर झोपडी कडबडीनं उठली, दरवाजा उघडला झोपडीचा, पाहता तात्याशी म्हणजे एवढ्या लोकांना काय करावं आता, म्हणले या काय नाही म्हणले माई आम्हाला भूक लागली जेवू घाला. म्हणले आता इतक्या उशिरा, अवघडच काम आहे. आपल्यासारखी एखादी माऊली असती ना, तिच्या घरी जर समजा रात्रीच्या टायमाला 4 पाहुणे गेले तर घरच्याची म्हणजे नीटनीटकी आणि पाहुण्याची नीटनीटकी. दरवाजाला थाप दिली, कल्पना करा आपल्या घरी थाप दिली 4 पाहुणे आले, कस काय नाही भूक लागली जेवायचं होतं म्हणलं चला पाटलाकडे जाऊ जेवायला. आतमध्ये भांडे स्वयंपाक होणार नाही, भांडे नुसते आदळल्या जाते एकावर एक, एकीकडं तवा एकीकडं नाही का, ताट एकीकडं वाट एकीकडं, काय चाललंय हे म्हणतील बाहेर निघा लवकर, नाही तर अजून काही बी आदळण, ते तुमच्या माझ्या दोघांच्या डोक्यावर आदळण, अवघड ते नाही का. पण द्रौपदी सारखी बाई नाही तुम्हाला सांगतो. हात जोडून सांगितलं अरे म्हणले आता 12ची वेळ टळून गेली आणि तुम्ही संन्यासी माणसं आता म्हणले पहाट होण्याची वेळ आलेली आहे, 1 वाजून गेलेलं आहे, जा गंगेला स्नान करा आणि मग या आणि मग जेवा खुशाल. बगर स्नानाचं जेवता का? मी वाढायला तयार आहे, तुम्ही बगर स्नानाचं जेवता का? म्हणे नाही आम्ही स्नान करून येतो. म्हणजे का पटकन स्नानाला गेले, स्नानाला तुम्हाला सांग ते स्नानाला घेतले, एवढा मोठा दगड घेतला डोक्यावर, असा दगड घेतला आणि भगवंताचा राहावा केला. तुम्हाला सांगतो. आणि भगवंत मंचकावर पोहले, मंचक म्हणजे पलंग, आजच्या भाषेत कॉटवर झोपलेले आणि रुक्मिणी भगवंताचे चरण संवान करते, कारण रात्रीच्याच वेळेला देवाची भेट आणि ते मोठ्या मुश्किलनं तुम्हाला सांगतो. आलं का लक्षात? रुक्मिणीची आणि भगवंताची भेट कधीतरी व्हायची. भगवंताला रुक्मिणीकडे बोलायला वेळच नाही, रुक्मिणीला सुद्धा भगवंताला बोलायला वेळ नाही. कारण का? 16,107 सवती आहेत. किती 16,107 सवती, आणि या सगळ्यांना सांभाळण्याचं काम कोण करते? रुक्मिणी करते. लक्षात ठेवा, हिच्यासारखी बाईच पाहिली नाही मी, बाईच पाहिली नाही. अरे भगवंत तर भगवंत आहे, पण रुक्मिणीकडे पाहताना असं लक्षात येतं की ही रुक्मिणी काहीच किती मोठं हृदय असेल. 16,107 सवती सांभाळते ती, त्यांचं सगळं करते. त्यांना अन्न पुरवणे, त्यांना कुंकू पुरवणे, त्यांना टिकल्या पुरवणे, त्यांना काजळ पुरवणे, टर्मरिक, फॅरन लवली, बोरोलिन, बोरोप्लस, काय पाहिजे ते आजच्या भाषेत नाही बा, सगळं पुरवते. सगळं बिलकुल. त्या साड्या नाही पाहिजे त्या साड्या, कुणाची आवड, कुणाला अमक्या रंगाच्या बांगड्या, कुणाला तमक, कुणा काय असेल बा, प्रत्येकीकडे लक्ष द्या. भगवंतानं लक्ष दिलं नाही, रुक्मिणी लक्ष देते. लक्षात
क्वचित एकांत भेटलेला आणि या एकांतामध्ये भगवान गोपाल कृष्णाचे पाय दाबते ती आणि त्यावेळेला द्रौपदीचा धावा सुरू झाला. भगवंत ताडकन उठले. भगवंत कुठे जाताय म्हणले फक्त संकटात आहे, जावं लागतं. अरे नाव घेतलं माझं देवा. अरे कोणी नाव घेतं तुमचं, तुम्हाला जावंच लागतं. म्हणले त्याला नाही इलाज आहे, नाव माझं आहे आणि ते घेतल्यानंतर जावंच लागतं, नाही इलाज आहे. भगवंत आले, विचारलं काय पाहिजे तुला, डोक्यावरचा दगड भगवंतानं उचलला, खाली टाकला. बस म्हणले, एकदा बस. तोटकी बाल त्या गादीवर तिला बसवलं. भगवंत शेजारी बसले, पांडव बसले. भगवंत आले, नमस्कार केला. द्रौपदीला विचारतात भगवंत, म्हणजे काय काम एवढं रात्री बोलवलं कशाला, काय अर्जंट कॉल होता. म्हणले भगवंता 88,000 ऋषी जेवायला आले. म्हणजे इतक्या रात्री. म्हणले इतक्या रात्री स्वयंपाक नाही, आचार्य नाही, मंडप नाही, काही नाही, काय करावं काही समजत नाही. म्हणले ठीक आहे चिंता, बस एवढंच. म्हणले एवढंच पण गंमत आहे. म्हणले द्रौपदी मला भूक लागली, पहिले मला जेवायला दे. म्हणले देवा तुला काय कळतं का नाही, मी तुला बोलवलंय कशासाठी. म्हणले तुझं बरोबर आहे, तुझ्या संकटाला मी धावून आलो हे बरोबर आहे, तुझं संकट निवारण हेही बरोबर आहे, समर्थ आहे म्हटले मी, पण मला काहीतरी द्यावं लागतं अगोदर. तुम्हाला असं वाटतं ना देवाला कशाची गरज नाही, गरज आहे, द्यावं लागतं. आपण थोडं जरी द्यावं लागतं देवाला, आलं का लक्षात. तो 1000 पटीनं देईन पण तेव्हा देशी ऐसा असचे उदार. भगवंत उदार आहे पण घेतो, काहीतरी द्यावं लागतं. दिल्याशिवाय तो देत नाही. म्हणले देवा आता इथं काहीच नाही, तुला खायला काय देऊ. निघा काहीच नाही. म्हणले तू तुझ्या कृपेने जी थाळी मिळाली त्याच्यामध्ये अन्न तयार येतं, ते अन्न आम्ही खातो आणि तिला धुवून ठेवून देतो. म्हणले ते थाळी इकडे आण, काहीच नाही ना त्याच्यात. म्हणले आण इकडं. थाळी आणली, कृष्णा पुढे अशी जवळपास अशी आदळला. स्वर्गाहून सूर्याची थाळी आली, त्या थाळीमध्ये म्हणले तुझ्या कृपेने मिळते, त्याच्यामध्ये अन्न स्रवत आणि संध्याकाळ झाली धुवून टाकलं की त्यात काही नसतं. आणि इकडं आणली द्रौपदीने, पुढे आदळल्यासारखी केली. भगवंतांना उचलली, इकून तिकून पाहिलं, पाठीमागे एक भाजीचं पान चिटकलेलं. मग भाजी पान द्रौपदीची, मग भाजी पान द्रौपदी. सर्वाधारी नमोरिया
कमी आहे का? पण नाही. ते भाजीचा पान घेतलं, तोंडात टाकलं, गिळलं, ढेकर दिला. बाप माग म्हणले, अरे काय मागायचंय, या लोकांना जीव घाल, बाकी काही नको. बस म्हणजे ठीक आहे, थांबायचं. तिथंच भगवंत बसले. आणि ते येतील आता, तुम्ही चिंता करू नका. भगवंताकडे विज्ञान सामर्थ्याने त्या ठिकाणी मंडप तयार केला. तिथे सगळे स्वयंपाक तयार झाला, पट्ट्या वगैरे टाकल्या, सडा समर्जन टाकलं, रांगोळ्या काढलेल्या, सगळं सामर्थ्य भगवंताचं. तिकडे गंगेच्या काठाला, पटांगणामध्ये, वाळूमध्ये, वाळवंटामध्ये, तिथे रात्रीच्या वेळेला तिकडे त्यांचं स्नान चालू, आणि इकडे सुंदर अशा प्रकारचं मंडप टाकलेलं आहे. जेवण तिथं सगळं तयार झालेलं आहे. आणि तिथून स्नान करून धोत्र फित्र खोसून ते आले. ऋषी म्हणले बसा जेवायला. बसले ना. आणि मग तिथेच भगवान गोपाळ कृष्ण, द्रौपदी, 5 पांडव पोट भरून जेवले. 88,000 ऋषी तिथं जेवले. इतके जेवले. आता ते भगवंताच्या कृपेनं सगळं अन्न मिळालेलं, त्याच्यामुळे त्याची चव काय सांगावी. पोट फुटस्तर इतकं खाल्लं. किती खाल्लं सांगू तुम्हाला. काही काही वेळेस मोठी गंमत असते. माणसं खाताना विचार करत नाहीत. पोट आपलं जरी असलं तरी विचार, म्हणले येऊ द्या येऊ द्या. एक माझ्यासारखा होता, सप्ताह चालू, विनोद सांगितलं असेल मी इथे, नेहमी सांगतो. सप्ताह चालू आणि संध्याकाळची पंगत मस्तपैकी गुलाबजामुनची. यानं नुसतेच गुलाबजामुन आणले. चपाती नाही, भात नाही, भजे नाही, कढी नाही, पापड नाही, काय नाही, आणि नुसतंच गुलाबजामुन. इतके खाल्ले पाणी इथे गळाले. आणि मग आता एवढे खाल्ले, मग त्यात गुलाबजामुन ते पचतील का? मग जर तब्येत बिघडली तर मग गडबड झाली. लोक मला उचला आणि दवाखान्यात न्या. टाकलं काळी पिळून कसं तरी करून दवाखान्यात नेलं. डॉक्टरकडे नेलं. त्याने सांगितलं बा काय म्हणे, काय झालेलं, खाल्लं काय? म्हणजे काही नाही, पंगत गुलाबजामुनची होती, गुलाबजामुन खाल्ले, दुसरं काही नाही. मग डॉक्टर म्हणे एक काम करा, एवढं कुठं खात असतं? म्हणजे नाही इलाज, याला वाचवा, चांगला माणूस आहे. म्हणजे बरं ठीक आहे. एक कॅप्सूल दिली. म्हणजे नरड्याच्या खाली कॅप्सूल जाऊ द्या, याच्या गुलाबजामुनचं पाणी होईल आणि हा वाचन. म्हणले काय हरकत नाही. कॅप्सूल दिली तर तो म्हणे मला कागदन पेन द्या. मग त्या पेशंटला कागदन पेन दिला. त्यानं काय केलं, त्या कागदावर पेननं लिहिलं गुलाबजामुन, म्हणजे गोळी जाण्याजोगती जागा जर रिकामी राहिली असती इथं, तर अर्धा गुलाबजामुन अजून नसता का म्हणे खाल्ला. गोपाला गोपाला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगतो, किती खातात माणसं. तसे ऋषी पोट भरून जेवले. मग आता त्या अन्नाचा अंमल चढला. तिथंच आडवी तिडवी, कोणाचं मुंडकं, कोणाचं छातीवर, कोणाचे पाय, कोणाच्या पोटावर, कोणाचं कसं आडवे तिडवी, तिथंच कसं ढोर झोपले तिथं. आणि मग पहाटेची वेळ 4-4:30चा टाइम झाला. भगवंत भीमालमध्ये त्यांना बोलावलं म्हणजे जेवायला. स्वयंपाक झाले तर किती वेळ लागला, सगळी तयारी झाली म्हणली इथं, आणि अजून आले नाही. गेला घेऊन दादा झोपलेले. उठा. काय झोपल्यात उठणं होईना त्यांना. काय अरे उठा, जेवायला स्वयंपाक झाला, तुम्हाला जेवायचंय ना? म्हणले कुठं, आत्ताच जेवलो. म्हणजे येड्यावणी करायचं नाही. स्वयंपाक केला. झक मारायला सांगितलं का म्हणे? रात्रीच्या टायमाला येतात ताण देतात जेवगाला. स्वयंपाक केला, चला जेवायला. दुर्वासरूची उठले. आता याला काही करता बी येत नाही. म्हटले निश्चित याच्या पाठीमागं भगवंत याला श्रापे सुद्धा बसणार नाही. आलं का लक्षात? आणि मग त्या भीमाच्या पाठीमागे सगळे ऋषी आले. आल्यानंतर इथे भगवंत उभे आहेत. भगवंताकडे बघितलं, भगवंताचे सुचरण पकडले. देवा तुम्ही येतोय म्हणले इथं. म्हणले मग तुम्हाला काय वाटलं की पांडवाच्या पाठीमागे नेहमी नाही का? देव जयाच्या पाठी रे करी कोण तया अडकाठी, करी कोण तया अडकाठी. देव जयाच्या पाठी रे करी कोण तया अडकाठी, कोण तया अडकाठी. चंद्रा भोवती जितुके तारे, चंद्रा भोवती जितुके तारे, तितुके जरी वैरे. चंद्रा भोवती जितुके तारे, तितुके जरी वैरे.
देवदेवाच्या पाठी करी कोणतया अडकाठी. तुम्हाला सांगतो या ठिकाणी भगवंतानं रक्षण केलं. कशामुळे घडलं? नाम संरक्षक. नामानं संरक्षण केलं द्रौपदीचं. कोणी संरक्षण केलं? नामाने. नाम ही खूप काठी आहे, लक्षात ठेवा, जीवात्म्याची. अनेक संकटापासून त्याला मारणारं नाम आहे. हो, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. अलग लक्षात, सगळ्यात लक्षात ठेवा. हो. बाकी सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? सगळं उदाहरण तुम्हाला सांगतो. पारायण कशासाठी? नामचिंतन झालं पाहिजे म्हणून. दंडवत कशासाठी? नामचिंतन घडलं पाहिजे म्हणून. आलं का लक्षात? वाऱ्या कशासाठी? खेटा नामचिंतन घडलं पाहिजे म्हणून. सगळं नामचिंतनाचं. नाम आपण एकही सेकंद विसरता कामा नये. नामावर आपण आरूढ झालो पाहिजे आणि आपल्या हृदयात मरेपर्यंत नाम राहिलं पाहिजे. याच्यासाठी सगळा खटाटोप. उदाहरण तुम्हाला सांगतो. सुरुवातीला वारकरी संप्रदाय असो की महानुभाव असो, सुरुवातीला तुमच्या कानात तुमचे गुरु काय करतात? पहिले नाम. काय करतात? सगळ्या शास्त्राचा पाया काय? नाम. नाम सांगितल्याशिवाय काहीच सांगत नाही. आलं लक्षात? अधिकारीच नाही खरं पाहिलं तो. आता तुम्ही कीर्तनाला ऐकता पण तुम्हाला कळणार नाही नाम नसलं तर. ज्याच्या मुखात नामचिंतन, ज्याने गुरुमंत्र घेतला त्याला कळतं बोललेलं, बाकीच्यांना कळत नाही. आलं का लक्षात? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि म्हणून नाम महत्वाचंच आहे. म्हणून नाम वारकरी संप्रदायात असो की मानव संप्रदायात असो, त्या भगवंताचं, त्या अवताराचं, त्या दैवताचं ते नाम. पण पहिला धर्माचा पाया म्हणजे नाम, शास्त्राचा पाया म्हणजे नाम, त्याच्यानंतर सगळी इमारत आहे. मग शास्त्र आहे, अभ्यास आहे. वारकरी असेल तर मग हरिपाठ करा, काकडा करा, नाही का, संतावळी पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, गाथा पाठ करा, इतर अभंग, इतर साहित्य पाठ करा, नाही का, वेद, पुराण, उपनिषद काही करा. हे सगळं महानुभाव असेल तर सूत्रपाठ, भगवद्गीता, लीळाचरित्र, आचारबंध, विचारबंध, लक्षणबंध, नाही का, हे सगळं पाठ करा. आणि हे केल्यानंतर मग शेवटी सगळं पाठ करून या सगळ्याचा सार काय तर म्हणजे नाम. हा कशी गंमत आहे. कारण मरायच्या टायमाला हे सगळं कमी होत जातं. सगळं कमी होतं, विस्मृती होते. लक्षात? मरायच्या टायमाला मृदंग सुद्धा वाजवता येत नाही. मरायच्या टायमाला गायन करता येत नाही. मरायच्या टायमाला कीर्तन करता येत नाही. मरायच्या टायमाला विणा घेऊन नाचता येत नाही. मरायच्या टायमाला वारी करता येत नाही. मरायच्या टायमाला काहीच करता येत नाही. पण एक करता येतं आणि ते म्हणजे नाम. लक्षात ठेवा. आणि या सगळ्यात महत्वाचे भगवंताचं नामचिंतन. वासुदेव. वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव. म्हणून सकाळी तुम्ही वासुदेव म्हणा म्हणजे गोपालकृष्णाचं नामचिंतन करा असं सगळीकडे सांगितलं जातं. आलं का लक्षात? हो. महर्षिवास म्हणतात की कृष्णम वंदे जगद्गुरु. हा जगाचा गुरु आहे. हा जगाचा गुरु आहे कृष्ण म्हणजे. आपलाच नाही, भारताचाच नाही, महानुभावांचाच नाही, वारकऱ्यांचाच नाही, तो जगाचा गुरु आहे. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जगाचा गुरु आहे लक्षात ठेवा. आणि त्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून नाम संरक्षक आपलं संरक्षण करतं. ते फक्त नाम करतं, दुसरं कोणीच करत नाही. कोणीच करत नाही. नाम संरक्षक, नाम उद्धारक. लक्षात ठेवा, नाम तुमचा उद्धार करतं. सुरुवात सांगितली आणि शेवट सांगितली. नाम तुमचा उद्धार करतं.
माणसाला मोक्ष एक नामामुळं मिळतो, लक्षात ठेवा. मुक्त जर व्हायचं असेल, मुक्त कोणाला व्हायचं नाही, सगळ्यांनाच व्हायचंय. आलं का लक्षात? कारण जीवात्म्याची सगळ्यात मोठी भूक आहे मुक्त होणे. या प्रपंचातून मुक्त होणे, बाजूला होणे, विभक्त होणे, ही जीवाची भूक आहे. पण आपल्याला कळत नाही, विसरलो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला समजत नाही. मुखी नामाची मोक्ष ऐशी साक्ष ऐशी साक्ष ऐशी साक्ष मुखी नामाची मोक्ष मुक्ती म्हणजे काय नाही का? संत तुकाराम बाबा म्हणाले की काही लोकांना मुक्ती म्हणजे कळतच नाही का? ते म्हणतात, तुकाराम बाबा फार सुंदर सांगतात, जीव तोची देव भोजन तेची भक्ती, जीव तोची देव भोजन तेची भक्ती, तेची मुक्ती पखांड्याची, जीवतोची देव भोजन त्याची भक्ती आणि मरण त्याची मुक्ती पाखंडाची. म्हणजे पाखंडी माणसाची मुक्ती आहे, लक्षात ठेवा. मेला म्हणजे मुक्त झाला असा अर्थ नाही येतो. आलं का लक्षात? मुक्ती सर्वांना पाहिजे, सर्व जीवांना पाहिजे, त्याच्यासाठी सगळी धडपड आहे. आपण मुक्त होण्यासाठी नाम अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून नाम संरक्षक आणि नाम उद्धारक. तुमचा उद्धार करणारं साधन जर कोणतं असेल तर ते फक्त नाम आहे. आलं का लक्षात? नाम विदारक संकटात, सर्व संकटाचा नाश करणारं जर कोणतं असेल तर फक्त नाव आहे. स्वामी चक्रधर महाराजांनी तर नामाचे 10 फायदे सांगितले. 10 फायदे. नामाचे 10 ठाय म्हणून नावाचं सूत्रपाठामध्ये सुंदर प्रकरण आहे, सुंदर प्रकरण आहे. हो, म्हणले मला ज्ञान नाहीये, प्रश्न विचारला, म्हणले मला ज्ञान नाहीये. ज्ञान नाही का? म्हणले नाही, मला कळत नाही. जीव काय आहे, परमेश्वर काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, मोक्षाला कसं जावं, मी काय करावं हे मला काहीच कळत नाही. म्हणजे काय करावं? म्हणजे नामस्मरण कर. म्हणजे त्याने काय होईल? नामे बोध, म्हणजे तुला ज्ञान होईल. अहो मला आवडत नाही, मंदिरात जा असं वाटतच नाही, कीर्तनाला जा असं वाटतच नाही, मला काय करावं? म्हणले नामे वेद हो, नामस्मरण कर. कीर्तनाला आपोआप जाऊ वाटत. अरे कसं काय? म्हणले हो औषध एकच आहे. म्हणले रोगाने औषध एक, रोगाने पण औषध एक. तुम्हाला करा वाटत, मंदिरात जा वाटत नाही का? म्हणले नामचिंतन करा, मंदिरात आपोआप जासाल. कीर्तनाला जा वाटत नाही का? म्हणले नामचिंतन करा, कीर्तनाला जा वाटत नाही. प्रवचनाला जा वाटत नाही, म्हणजे नामचिंतन करा. तीर्थाला जा वाटत नाही, नामचिंतन करा. चांगलं वागा वाटत नाही, नामचिंतन करा. दारू सुटत नाही, नामचिंतन करा. सुटतील. कारण मुखात नाम जर असेल, अखंड नामचिंतन करा. सोपा उपाय सांगतो. दारू पिणाऱ्या माणसाने दारूचा ग्लास तोंडाकडे नेताना सुद्धा नामचिंतन विसरायचं नाही. पिता येईन का दारू द्यायला, तो म्हणून मी मुखान देवाचं नाव घ्यायलो आणि कसंही अमंगळ वस्तू तोंडाकडे, लक्षात ठेवा. कारण नाम तुम्हाला वाईट गोष्टी करू देत नाही, ते संरक्षण आहे. म्हणून नाम संरक्षक असं म्हटलेलं आहे. आजचं कीर्तन अत्यंत चिंतनीय, लक्षात ठेवा. तुमच्या कामाचं आहे म्हणून सांगतोय. म्हणून तुम्ही किती वाईट काम करायला जरी गेले, नाम तुम्हाला पकडून ठेवतं, तुम्हाला जाऊ देत नाही वाईट काम करायला. लक्षात घ्या. तुम्हाला एखाद्याचा राग आला, त्याचं तुमचं बिघडलं, तुमचे पैसे त्यांनी बुडवले वगैरे वगैरे काय असेल, व्यवहार असेल, आणि तुम्हाला राग आला आणि तो देत नाही, समोर दारासमोर येऊन त्यांनी शिव्या दिल्या, त्याची शिवी कानावर पडली, तुमचं नामचिंतन चालू द्या. तुम्ही त्याला नाही मारू शकणार. आणि त्याला न मारल्यामुळे त्याचं वाटोळं होणार नाही, तुमचं वाटोळं होणार. नाम तुमचं काम करून घेईल. नाम संरक्षक, सगळ्या गोष्टीचं संरक्षण करणार नाम आहे. म्हणून म्हटले नामे वेद. आवडी निर्माण होईल तुम्हाला, नामचिंतन करा. ज्ञान नाही ना तर नामचिंतन करा, ज्ञान सुद्धा आपोआप होईल. काही लोकांची इच्छा झाली अनुसरण व्हावं, देवाचं अनुसरण घडलं पाहिजे, संन्यास घडला पाहिजे. अरे नामचिंतन कर, संन्यास घडेल. नामे अनुसरण.
काही लोक म्हणले काय करावं बाबा, अहो म्हणले गाठी हातात घेतली की झोप येते. अरे म्हणले त्याला सुद्धा उपाय नामच आहे, नामे स्मरण. नामाचे 10 आहे, वाचा तुम्ही, तुमच्या लक्ष फार गोड आहे. हो, फार गोड आहे. हा, त्याला सुद्धा उपाय तोच आहे म्हटले, नामस्मरण करा. नाही होत तरी करा म्हणले. हा, कसं होत नाही बघू. आलं का लक्षात? हातात गाठी घ्या, पडू द्या म्हणले खाली, पुन्हा उचला. आलं का लक्षात? पुन्हा उचला, पुन्हा मार्गी लावा, पुन्हा उचला. तुम्ही पुन्हा पुन्हा कामं करता की नाही? जेवण पुन्हा पुन्हा करता की नाही? नाश्ता पुन्हा पुन्हा करता की नाही? गुटखा पुन्हा पुन्हा खाता की नाही? दारू पुन्हा पुन्हा पिता की नाही? तंबाखू पुन्हा पुन्हा खाता की नाही? सांगितलं तरी खाता की नाही? खातो की नाही तंबाखू माणूस? तिच्यावर लिहिलेलं आहे तंबाखूच्या पुढीवर, टोबॅको चेविंग इज इंजुरियस टू आवर हेल्थ. तरी सुद्धा माणूस तंबाखू खातो. नाही, सिगरेटच्या पाकिटवर लिहिलेलं असतं, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू आवर हेल्थ. सिगरेट ओढणे शरीराला अपायकारक आहे, तरी माणूस ओढतो की नाही? तरी ओढतो की नाही? पहा कशी गंमत आहे. मग हे करायला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. पुन्हा पुन्हा करा, पुन्हा करा, पुन्हा करा. होत नाही, पुन्हा करा. कसं होत नाही? होईल. अहो, लहान मुलगी बसलेली असते, ती उंडा घेते, पोळपाटावर ठेवते. आईची चपाती गोल होते, मुलीची चपाती महाराष्ट्राचा नकाशा, भारताचा नकाशा, वाकडी तिकडी, इकडच्या खोऱ्यात तर तिकडच्या खोऱ्यात, नाही का? कुणीकडच्या कुणीकडे होऊन जाते चपाती. आई जमत नाही ना, पुन्हा कर. मोड तिला, पुन्हा कर. कसं जमत नाही? जमते, जमायला पाहिजे. कसं जमत नाही? म्हणून नाम हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला नामस्मरण होत नसेल तरी सुद्धा नाम, कारण सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये नाम सकळ निरोध परिहरी. सकाळी उठणं होत नाही म्हणजे नामचिंतन करून झोपा, आपोआप जाग येईल सगळं. अरे सगळ्या गोष्टीचं औषध एकच सांगेल ना तुम्ही. हो, एकच औषध, एकच आहे. रोग कोणते असू दे. म्हणजे संकट जर आलं, नाम वाजत वारा धरे. एवढं संकट, किती संकट येऊ द्या, तुम्ही नाम खातो खातो म्हणणार येऊ द्या, तुमच्या मुखात नाम असू द्या, तुम्हाला कोणीच काही करणार. म्हणून अत्यंत महत्वाचे नाम विदारक संकटात, हे संत सांगतात. नाम विदारक आहे संकटातील. म्हणजे याला प्रमाण काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत प्रमाण द्रौपदी नाम घेता शरी, द्रौपदी नाम घेता शरी, द्रुपदावसे नाम घेता क्षणी तिनं नाम भगवंताचं उच्चारलं मुखातून. आणि काय झालं म्हणले, वस्त्र पुरवणी करीत असे. भगवंत वस्त्राची पुरवणी करतो. प्रमाण आपल्याला माहिती आहे, सर्वांनी तो भाग बघितलेला आहे. भगवान गोपाल कृष्णाचा ती धावा करते. कोठे गुंतला Ah
कुठे गुंतलाचे बारके चढाया वेळ का सुखयाला वेळा विनानाथ विध सांभाळे आपुले नको पाहू केले पाप करून या लक्षात ठेवा. ती धावा करते भगवंताचा आणि भगवंत येतात. शास्त्रकारांनी फार सुंदर वर्णन केलं. तिने अगोदर सर्वांकडे याचना केली. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध भीष्माचार्य त्यांच्याजवळ जाऊन हात जोडून उभी राहिली. म्हणाली, पितामह, अहो मी तुमच्या कुळातली सून आणि माझी इथे अशी विडंबना होते. खाली मान घालून बस. द्रोणाचार्याकडे गेली. तुम्ही आमच्या कुळाचे गुरु, कौरवा पांडवांना तुम्ही शिकवलं. खाली मान घाल. कुलगुरु कृपाचार्याकडे गेली. तुम्ही आमच्या कुळाचे गुरु, तुमच्या कुलाची कुल